आणि त्यांनी पैसे सगळे घेतले, आम्हाला काय सुद्धा सांगितलं नाही. आणि माझ्या घरची स्वतःची भांडी जी होती त्यानं कुठं नेऊन टाकली, कुठं फेकली, कुठं काय केलं आम्ही त्याला आत्तापर्यंत विचारलं बी नाही, बोललो बी नाही. आणि हे आम्हाला रोज उठून काय म्हणतो त्रास गरीबाला. एक तर आम्हाला राहायला जागा नाही, पोटाला अन्न नाही, 1.5 चपाती खातोय रोज आम्ही तिघजण. आम्ही काय करायचं आम्हाला सांगा फक्त. नसलं आमचं आम्हाला आम्ही आत्महत्या करू बघा. आमचं आम्हाला आम्ही आत्महत्या करू. सांगून त्याचा काय उपयोग आहे. आमच्यावर बेकार वेळ आली, आम्ही कधी मरतोय ते आम्हाला पण कळलं ना. रडू नका मावशी, रडू नका. ह्या जागेमुळे आम्हाला अशी वेळ आली नाही तर आम्ही खूप छान राहत होतो सगळेजण. ह्या जागेमुळे आम्हाला रस्त्यावर आणून सोडले. नावाचं पूर्ण नाव काय आहे? शिरीष पांडुरंग पंतोजी पाटील. कुठं राहतो तो? दाते मंगल कार्याकडे राहते. पंढरपुरात दाते मंगल. राहते. नमस्कार, मी युवराज. तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोकशाही. सध्या मी पंढरपुरात आहोत. विठुरायाच्या या पंढरपुरात माणुसकीला काळिंबा फसणारी एक घटना घडली आहे. एक वयोवृद्ध जोडपं आहे. या जोडप्याला त्यांच्या जावयांनी घराबाहेर काढले. हा नक्की काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून तर घेणार आहोतच. मात्र माणूस किती निर्दयी होतो, पैशासाठी माणूस कुठल्याही थराला कसा जातो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मावशी, काय नाव? तुमची जावयाने कशी फसवणूक केली? माझं नाव कुसुम प्रकाश शेटे. आमच्या जावाने आमच्या जागेची कुठं राहत होता तुम्ही? आम्ही पंढरपूरला जुनीपेठ कोळी गल्लीत राहत होतो. किती वर्षापासून? 42 वर्ष आम्ही तिथं राहिलो. माझ्या मालकीची जागा आहे ती. मग असं असताना आमचे जावई काय म्हणले, ती जागा तुम्ही आमच्या मुलीचं लग्न झाल्यावर आमचे जावई काय म्हणले, ती जागा तुम्ही मुलीच्या नावावर करा. म्हणजे त्याच्या पत्नीच्या? त्याच्या पत्नीच्या, म्हणजे माझ्या मुलीच्या नावावर तुम्ही जागा करा, आपण ती विकूया आणि तुम्हाला त्याचे मी भरपूर पैसे तुम्हाला मिळवून देतो. असं म्हणल्यावर आम्ही म्हणलं जावयावर विश्वास ठेवला आणि आमच्या मुलीच्या नावावर आम्ही जागा केली. मग तेवढं जागा करेपर्यंत त्यांनी आमच्या सह्या वगैरे घेतल्या. मग नंतर त्यांनी काय केलं, आमच्या परस्पर ती जागा विकून टाकली. म्हणजे मुलीच्या नावावर जागा झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला न विचारता म्हणजे आम्हाला न विचारता त्यांनी ती जागा विकून टाकली आणि 1 रुपयाही आम्हाला दिला नाही. किती लाखाला विकली ती जागा? 18,75,000 जागा विकली. अच्छा. जागा विकल्यानंतर मग आम्ही पैसे मागायला गेल्यावर ते आम्हाला पैसे देण्यात सारखं मला दम द्यायला लागले. पैसे कुठलं मागते म्हणायचे, अंगावर मारायला यायला लागले. मग आता तुम्ही सांगा आम्ही राहायचं कुठं? जावई तुम्हाला मारायला लागले, अंगावर सारखं यायला लागले, का पैसे मागते म्हणले. मुलगी काय म्हणली नाही का मग तुम्हाला? आमची मुलगी त्याच्या दबावाखाली आहे. हो, आमच्या मुलीचं कुठलं तिला स्वातंत्र्य नाही. आमच्या मुलीला स्वातंत्र्य नाही. मुलगी सगळं त्यांचा शब्द होता, आमच्या मुलीचा शब्द आहे. अच्छा. मुलीकडे मोबाईल आमच्या मुलीकडे मोबाईल नाही. 3 वर्ष झालं आमच्या मुलीचं आमचं बोलणं नाही. 3 वर्षापासून बोलणं नाही. 3 वर्ष झालं माझी मुलगी आमच्या घरी येत नाही, माझ्या मुलाला राखी बांधत नाही, भाऊबीज नाही. आमच्या आई वडील आणि भाऊ ह्यांच्याशी माझी मुलगी बोलत नाही. 3 वर्ष झालं मुलीचा आमचं कसलाही संबंध नाही. आणि माझी मुलगी जावायच्या शब्दात आहे, ती सगळं त्यांच्या बंधनात असते. आमच्या मुलीला स्वातंत्र्य नाही. तुम्हाला मुलगा आहे? मला मुलगा आहे की, 1 मुलगा आहे की मला. मग पण आमच्या मुलाला ही असलं काय व्यवहार ज्ञान नाही. माझा मुलगा साधारण काम करून खाणारा मुलगा आहे माझा. मुलगा आजारी असतो? मुलगा म्हणजे त्याला आता ही जागेच असं झाल्यापासून ती जावाई पैसे देणार सारखं म्हणते, तुझ्या पोराकडनं पैसे वसूल करून घेतो, पैसे मला मागायचे नाही तू. मग ह्या टेन्शनमुळे माझ्या मुलाला मानसिक त्रास व्हायला लागलाय. तुमचे पत्ते आजारी असतात का? म्हणजे कसं, माझ्या मालक जरा अलीकडे आजारी आहेत. आम्ही त्यांना कॉटेजमध्ये ऍडमिट केलं होतं. मग ही खरेदी दिली ज्या दिवशी त्यांनी सह्या घेतल्या, मुलीच्या नावावर करा म्हणून सह्या घेतल्या, तेव्हा गोड बोलले. सह्या झाल्यानंतर ज्या वेळेला ही जागा खरेदी द्यायची होती आमची, त्यावेळेला माझे मालक कॉटेजमध्ये ऍडमिट होते. कॉटेजला होते, पंढरपूर कॉटेजमध्ये ऍडमिट होते. 20 फेब्रुवारी 2025 ला त्यांनी खरेदी देणार होते. हे आम्हाला कुणालाच त्यांनी कळू दिलं नाही. मग त्यांनी काय केलं, ह्यांचा तपास काढला, ही कुठं आहेत. ह्यांनी कॉटेजमध्ये त्यांना सापडले. ह्यांनी कॉटेजमध्ये गेले, सलाईन लावलेल्या पेशंटला म्हणजे माझ्या मालकाला म्हणले, बाहेर चल तुला चहा पाचतो. सलाईन काढून त्यांना बाहेर नेलं. निम्या रस्त्यात गाडी थांबवली. आमच्या नवऱ्याला ताकीद दिली, दम दिला की आता गपगुमान मी नेतो, तिथं गपगुमान सही करायची. पैसे बिशे मागितलं तिथं जर खरेदी करताना सही मी नाही करणार म्हणला तर मी तुला जीवन ठेवणार नाही. ती सगळी जागा माझ्या नावची असं म्हणून दम देऊन त्यांना नेलं आणि त्यांची सही घेतली. परत कॉटेजमध्ये फोन लावला की त्यांना डिस्चार्ज द्या म्हणल्यावर त्यांनी माझ्या नवऱ्याला सलाईन काढून हाकलून दिलं.
अशा परिस्थितीत त्यांनी आमची सही घेतली आणि जागेची विक्री करून टाकली. 20 फेब्रुवारीला सही 20 घेतली. फेब्रुवारी 20 फेब्रुवारीला 2025 ला मुलीच्या नावावर केली की आमच्या मुलीच्या नावावर त्यांनी अगोदर 2 अगोदरच वर्षाखाली केली. करून घेतली. बरं. पण त्यांनी लवकर जागा कोणाला विकली नाही. त्यांना भरपूर पैसे पाहिजे होते. त्यांनी भरपूर दर पाहिजे म्हणून ते थांबले एवढ्या दिवस. बर त्याच्यानंतर त्यांनी 20 फेब्रुवारी हा दिवस ठरवला. पैशाचा आकडा त्यांनी ठरवला. हां आम्हाला कुणाला कळू दिलं नाही. आम्हाला अंधारात ठेवलं त्यांनी. माझ्या नवऱ्याचा तपास काढला. आमचे मालक त्यांना कॉटेजमध्ये सापडल्यावर तिथं जाऊन सल्यान काढून त्यांना बाहेर नेलं. कचेरीत दम देऊन त्यांची सही घेतली आणि त्यांना हाकलून लावलं आणि ती जागेची विक्री केली. 20 फेब्रुवारीला 2 उतारे वेगवेगळे नाव होते. मी एक मुलीच्या नावावर केले होते, ती 2 वर्षापूर्वी जमीन यांची केली होती. मी म्हणजे पाहणाऱ्यांसाठी सोपं करून सांगतो. 2 वर्षापूर्वी मुलीची जमीन मुलीची ज्या नावावर त्यांनी 2 वर्षापूर्वी केली होती. पण एक जो उतार राहिला होता तो वडिलांच्या नाव होता. तो 20 फेब्रुवारीला त्याने वडिलांच्या नावाच्या सह्या हक्कसोड करून तो दुसऱ्याला देऊन टाकला. राईट, ही बरोबर. त्यांनी किती लाखाला विकली जमीन म्हटले तुम्ही? 18,75,000 विकली. त्यातले किती पैसे तुम्हाला देतो म्हणलेला तो? आम्हाला देतो म्हणलेले. सगळेच पैसे देतो म्हणलेला. तुमची जमीन तुम्हाला जेवढे जातील तेवढे पैसे तुम्हाला देतो म्हणलेला. देतो म्हणलेले. मग तुम्ही पैशाची मागणी त्यांच्याकडे केली असेल आम्ही ना? केली की मग परत मग आता त्यांनी ती विकल्यावर आम्ही पैसे मागा लागलो. आम्ही आता कुठं राहायचं म्हणलं. आम्हाला पैसे द्या की. तर ती सारखं आमच्या अंगावर यायला आले. कुठले पैसे म्हणायला लागले. आम्हाला पैसे मागायला गेले की सारखं दम देऊन सारखं अंगावर यायला आले. आम्हाला त्यांनी पैसेच दिले नाहीत अजिबात. आम्ही किती दिवस झाला असंच फिरायला लागलोय. बर मग मुलगी काय म्हणली नाही? आमची मुलगी आमच्या म्हणजे ह्याच्यात नाही होती. सगळं त्यांच्या बंधनात आहे. आमच्या मुलीला स्वातंत्र्य नाही. बर आमच्या मुलीकडे काय म्हणजे असं तिच्या मनानं तिनं आई वडील भाऊ काहीच म्हणू शकत नाही. अच्छा. आमची मुलगी 3 वर्ष झाला आमच्याकडे येत नाही, बोलत नाही, काय नाही, कुठले सण नाही. तुमची मुलगी काय म्हणत नाही का मग तुमच्याकडे येत वगैरे नाही? आमच्या मुलीला ते आमच्याशी बोलूच देत नाहीत. बर. बोलू देत नाहीत, पाठवत नाहीत. हा काय अजिबात आमच्या त्यांनी सगळे संबंध तोडून टाकलेत मुलीचे. बर. आमची मुलगी काहीच बोलू शकत नाही. मुलगी दबावात आहे. मुलगी त्यांच्या दबावात आहे. मुलीला काय मुलगा मुलगी आहे काय? एक मुलगी आहे की आमच्या मुलीला. किती वर्षाची आहे? ती 7 वर्षाची मुलगी आहे तिला. बर. मग ती सारखं म्हणजे आमची मुलगी पण ती एक तिला मुलगी आहे ना म्हणून ह्याच्यासाठी त्या मुलीसाठी ती सगळं गप्प बसती. मग तिनं पण आईचं वडिलाचं कोणाचं नाव काढत नाही. भावाकडे जाती किंवा कुठले सण सूद भाऊबीज रक्षाबंधन काहीच म्हणत नाही तिनं. त्याने काय चालूच देत नाही तिचं. मग आता तुमच्याकडे राहायला घर नाही? आमच्याकडे राहायला घर नाही. आम्ही आता किती दिवस झाला असं भटका लागलोय भैया. नातेवाईकाकडे इकडं तिकडं? नातेवाईकाकडे पण आम्ही असं बाहेर रोडवरच आम्ही फिरायला लागलोय. नातेवाईक पण कोण नाही? नातेवाईक आहेत म्हणा पण असं कायमस्वरूपी आम्हाला कोण ठेवून घ्यायला लागले. आम्ही तिघ जण आहे भैया. एक लागते का फक्त ही पिशवी घेऊन आम्ही हिंडायला लागलोय. किती दिवस जगणार हो तुम्ही? इकडे 4 दिवस तिकडे 4 दिवस. आता काय करायचं? पैशाच तर लांबच राहिलं पण जगणं सुद्धा आमचं मुश्किल झालंय. अहो लोकांना सांगून त्याचा काय उपयोग आहे? आमच्यावर बेकार वेळ आली. आम्ही कधी मरतोय ते आम्हाला पण कळेना. रडू नका मावशी, रडू नका. ह्या जागेमुळे आम्हाला अशी वेळ आली नाही तर आम्ही खूप छान राहत होतो सगळेजण. ह्या जागेमुळे आम्हाला रस्त्यावर आणून सोडलंय. हा किती क्रूरपणा. जावाय हा मुलांनंतर सगळ्यात प्रिय व्यक्ती असते. त्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास असतो सासू सासऱ्यांचा. आज त्या सासू सासऱ्यांना घराबाहेर काढलंय. त्यांच्या नावे असणारी त्यांनी जमीन विकली. पैसे देतो म्हणला. एकही रुपया न देता आज हे वयोवृद्ध जोडपं भटकत फिरतंय. त्यांना राहायला घर नाही आहे. त्यांची भांडी देखील त्याने विकली आहेत. हा इतका क्रूरपणा माणसात कुठून येत असेल? रडू नका मावशी. काहीच नाही तुमच्याकडे? आमच्याकडे सध्या काही नाही. आमच्या घरातलं सामान सुद्धा सगळा पसारा सुद्धा त्याने काढून नेलाय जावयाने. तरी त्याला काय दया माया नाही? नाही, त्यांना दया माया नाही. आम्हाला त्यांनी त्या घरातलं एक फुटकं भांड सुद्धा आम्हाला दिलं नाही. कुठं राहतो तो? ते दाती मंगल कार्याकडे राहते. पंढरपुरात राहते. सगळं आमचा पसारा पण त्यांनी स्वतःहून काढून नेलाय. बर. एवढा अन्याय केलाय. किती क्रूरपणा आहे. जावाय आपण सगळ्यात मुलानंतर जावाय सगळ्यात प्रिय असतो. त्या जावायावर विश्वास ठेवून त्या लोकांनी जमीन मुलीच्या नावावर केली. मुलीच्या नावावर केल्यानंतर जावायने ती जमीन विकून टाकली. 18,75,000 रुपये. बरोबर. 18,75,000 रुपयाला ती जमीन विकली. त्या जमिनीचा तो म्हटला होता घर बांधून देतो, तुम्हाला तुमचे सगळे पैसे देतो. यातलं काहीही झालेलं नाही. एकही रुपया या सासूला आणि त्याच्या सासऱ्याला तिने दिला नाही. एकही रुपया दिला नाही. अक्षरशः रस्त्यावर हे कुटुंब आले. आणि हे जगणार कसं हा एक प्रश्न उद्भवला आहे. सामान्य माणूस हे जर व्हिडिओ बघत असेल आणि जर बघून त्याला काय भावना त्याच्या असतील हे शब्दात वर्णन करता येणार नाही. अक्षरशः हे बेघर झाले. मी यांची परिस्थिती पाहिली. काहीच नाही आहे यांच्याकडे. एक पत्र्याची खोली होती, ते पण एका नातेवाईकाने बांधून दिली होती. त्या पत्र्याच्या खोलीत काही एक भांडंसुद्धा त्याला अक्षरशः पाहायला मिळालं नाही. हा एक किती क्रूरपणा म्हणावा लागेल. आपण बाबांशी बोलूयात.
काय काय तुम्हाला काय आजार आहे? मी आजारीच आहे. हां. ॲडमिट होतो. बर. मला झालं TB. हां. मग डॉक्टर म्हणले तू तुमची तपासणी करतो आणि मग काय झालंय ते सांगतो म्हणले. मग डॉक्टरच्या मनाप्रमाणे सगळ्या तपासण्या केल्या, औषध बिवषध घेतले. त्याचा आमचा जावा याला बाहेर उभारला आणि त्याचा जावा या आमचा भाव आहे त्याचा गिरीश म्हणून. त्या गिरीशने मला म्हणला चल चहा प्यायला जाऊ. आणि त्याची आत्या म्हणून जी आहे त्या आत्या म्हणून त्याची मावळण आहे, त्या मावळणीने तिथं थांबली आणि मला सलाईन साईट तिथनं काढलं कॉटेजमधनं आणि मला इथं आणलं कचेरीपाशी. मग त्यांचं काहीतरी जागेत फॉल्ट निघाला, त्यामुळे ते म्हणले आज खरेदी होत नाही, 2 दिवसांनी या. मग दुसऱ्या दिवशी शिवाजी जयंती होते. मग दुसऱ्या दिवशी गेल्यावर मला तिथं गेल्यावर म्हणला तू जर काय ह्यातले पैसे काय बोलला मागितले तुला पहिलं खलास करतो, तुझ्या पोराच्या खांडोळ्या करतो, तुझ्या झाडा ह्याला अडकवतो म्हणला का खरेदी खत झाल्यानंतर तो बोलला असं? हां. बर. खरेदी खत झाल्यानंतर तुझ्या पोराच्या खांडोळ्या करतो आणि माळ घालतो म्हणला तुझ्या घराला. हां. एवढं म्हणला आणि मला गपचूप बसून हे केलं आणि त्यांनी पैसे सगळे घेतले. आम्हाला काय सुद्धा सांगितलं नाही. आणि माझ्या घरची स्वतःची भांडी जी होती त्यानं कुठं नेऊन टाकली, कुठं फेकली, कुठं काय केलं आम्ही त्याला आत्तापर्यंत विचारलं बी नाही, बोललो बी नाही. आणि हे आम्हाला रोज उठून काय म्हणतो आज गरीबाला. एक तर आम्हाला राहायला जागा नाही, पोटाला आणलं नाही, 1.5 चपाती खातोय रोज आम्ही 3 जण. आम्ही काय करायचं आम्हाला सांगा फक्त. नसलं आमचं आम्हाला आम्ही आत्महत्या करू बघा. शेवट आम्हाला कोणच नाही. आणि हे जावं एवढा नीच आहे. व्याज बट्ट्याच धंदा आहे त्याचा. कशाचा धंदा आहे? व्याज बट्टा करतो तो 20%. त्यानं संपूर्ण वारीच्या टायमाला 20% व्याजाचे पैसे देत होती आणि वारकऱ्याला या दुकानदाराला पैसे देतो, त्याच्यावर उदाहरण करतात आणि ह्या त्या गरिबाकडनं टोप्या घालून पैसे काढतो हिसकावून. बर. त्याचा हे धंदा लय आहे. आणि ते नाही चांगलं ना मरणार तर नाही, पण आम्हाला न्याय मिळावा. आम्हाला स्वतःचं घर आम्हाला मिळावं. आम्हाला ह्यांचं बाकी आमचं काय हे नाही. आम्हाला पैसे तर द्यावे त्यांनी, नाहीतर आम्हाला एक बांगला बांधून आम्हाला 1 गुंठाभर जागा घेऊन बांधून द्यावी त्यांनी. आमचे लेकर बाळा आम्ही तिथं जाऊन सुखात राहू. आम्हाला जेवायला ना मिळून द्या, आम्ही भीक मागून आणू बाहेरनं, पण आम्हाला जगवून द्या. आम्हाला जगवणार कोण नाही, आमचे पाहुणे कोण नाही, काय नाही, पण आम्हाला विचारत येत नाही, बोलत नाही, चालत नाही. काय करायचं सांगा आम्ही. आणि आम्ही 3 जण बाहेर असं वाऱ्या आता इथं तर उद्या तिथे तर त्या माठात ते या माठात कोण सांभाळायला लागले आम्हाला सांगा. एवढे आमचे दिन केली या जावायनं. एवढा क्रूरपणा तर तुला जर आम्ही हेच केलं असतं तुझ्या, तर तुला किती वाईट वाटलं असतं. अरे आमचं घेऊन तो आम्हाला रस्त्यावर टाकलं. कशा करता टाकलं, पण तुला जागा मुलीवर नावनं करून सुद्धा. आणि माझ्या स्वतःच्या नावचे आत्ता सध्या माझ्याचे 2 उतारे आहेत आणि म्हणतो ह्याला गुंजभर सुद्धा जागा नाही, 9 इंच जागा मिळत नाही. आणि आत्ता पाहिजे तर ते उतारे आणून दाखवतो. कुठले उतारे? जागेचे, म्हणजे विकलेल्या जागेचे उतारे? हां, माझी स्वतःची जागा होती ते विकलेले, ते 2 उतारे माझे आहेत. पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे केली होती की, पण आमची तिथं काय दखल घेतली नाही. ती म्हणते तुम्ही खरेदी दिली ना, म्हणते तुम्ही खरेदी दिली, तुम्ही सह्या केल्यात, आता काय करणार म्हणतात पोलीस लोक. मग त्यांनी खरेदी करूच तर आमच्या सह्या घेतल्यात म्हणल्यावर त्यांनी पैसे देतो म्हणले म्हणून आम्ही सह्या केल्या, पण त्यांनी काय पैसे दिले नाहीत आम्हाला. असं फसवतील म्हणून आम्हाला माहित नव्हतं ना. आता खरेदी खत जर इथं झालं असलं तर पोलीस काय कारवाई करणार हा पण विषय आहे. त्याच्यामुळे आता हा कायदेशीर पण बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे. होय. मुलगी तुमची आता काय मग बोलणं बंद आहे पूर्ण? आमच्या मुलीशी अजिबात आमच्याशी बोलणंच नाही हो. आमची मुलगी जिवंत आहे का, जगते का, आहे का मेले ही सुद्धा आम्हाला माहित नाही. अच्छा. तुम्हाला अशी भीती बी वाटते मुलगी आपली आहे का नाही? हो, आम्हाला भीती वाटते का, तर आमची मुलगी आम्हाला दिसतच नाही ना, कधी दिसत नाही, बोलत नाही, कधी फोन नाही. मग आमची मुलगी आहे का नाही आम्ही कसं समजून घ्यावं ना.
शेवटची भेट कधी झाली ती मग? 19 तारखेला, 20 तारखेला? नाही काय नाही नाही फेब्रुवारी? त्यावेळेला त्याने आम्हाला कोणालाच बोलवलं नाही. अच्छा. हा, आमच्या मुलीची भेट होऊन पण बरेच दिवस झालेत. अजिबात आमची मुलगी आमच्या समोर ते आणतच नाहीत, बर. अजिबात नाहीत आणत. आमचं बोलणं नाही, काय नाही, काय नाही. तर मुलगी आपली जिवंत आहे का नाही हे देखील या लोकांना नाही, माहिती नाही. नाही. जर थळ हाताच्या फोडासारखं आपल्या मुलीला जपायचं, जपलं तिचं की. लग्न करायचं, लग्न केल्यानंतर या जावयाने जर असा क्रूरपणा केला असेल तर यांनी कुणाकडे बघायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. सामान्य माणूस याकडे कसा विचार करतोय, कसं पाहणार हे आता त्याच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. आपण ह्या सध्या मावशी मग तुम्ही कुठं राहताय? आम्ही इकडे तिकडे फिरून कुठं मंदिरात मठात ही आम्ही असं जगा लागलोय, तिकडे राहतोय. हो, खायचं कसं मग तुमचं? खायचं हे काय आम्ही आता सगळीकडनं आता मागूनच घ्यायला लागलोय. अशी वेळ आली मग आता काय करायचं, बर. सगळीकडे मागून घेतो. कुठं मठात राहतो, मंदिरात राहतो. हम्म. आता सध्या सुद्धा आम्ही बाहेरच आहे, पण आम्हाला त्यांची भीती पण आहे. बर. का तर ते आम्हाला सारखं वेळ म्हणजे वरच्यावर सारखं पैसे मागतो म्हणून ते सारखं आम्हाला दम देतात ना, त्यांच्या भीतीपोटी आम्ही राहतो असं. बर. हम्म. मग आम्ही तुम्हाला भीती आहे त्यांची? भीती भरपूर आहे. आम्ही मनमोकळेपणानं आम्ही त्यांच्यामुळे कुठं फिरत पण नाही, जात पण नाही. हम्म. का तर ते आले की आम्हाला सारखं दम देतात ना, पैसे कशी मागते बघू, तू कुठं राहते तिथे येऊन मी तमाशा करणार आहे म्हणते. बर. तू पैसे मागितले की तुझ्या पोराकडे मी पैसे वसूल करून घेतो म्हणते. असं दम देतात म्हणून आम्ही त्यांना भिवून म्हणजे त्यांच्या पासून आम्ही भिवूनच राहतो. त्यांच्या समोर सुद्धा आम्ही येत नाही. मठात मंदिरात कुठं इकडं तिकडं राहतो आम्ही. ते सारखं मला म्हणते तू पैसे जर मागितले तर तुझ्या मुलाकडनं मी वसूल करून घेतो, बर. आणि तू कुठं राहते तिथे येऊन मी तमाशा करतो म्हणून आम्हाला दम देते. म्हणून आम्ही नीट कुठल्या ठिकाणी एका ठिकाणी राहत पण नाही, त्यांच्या भीतीमुळे फिरायला लागलोय नुसतं. मग असं किती दिवस तुम्ही फिरणार, कुठं राहणार, कसं खाणार, काय करणार? आता आम्ही असंच फिरायला लागलोय, करायला लागलोय, तरी पण आम्ही त्यांना भिवूनच आहे ना. जर जर ती केव्हा येऊन आम्हाला काय करतील ते आम्हाला सुद्धा माहित नाही. आणि जर आम्हाला जर काय झालं बिलं तर ते आमचे जावई म्हणजे सगळे जबाबदार राहतील. हम्म. आम्हाला आमच्या जीवाला काय झालं किंवा काय झालं किंवा काय पण होऊ द्या आम्हाला, पण त्याला जबाबदार आमचे जावई राहतील. बर. हम्म. एवढं काय घाबरायची गरज आहे जावायला? अहो ते नेहमीच म्हणते तो, आम्ही दिसलो की आम्हाला सारखंच म्हणते. ते पैसे मागतो ना आम्ही, मग पैसे मागितले की ते सारखं म्हणतात की तुम्हाला आम्ही मारून टाकीन, मला पैसे मागायचे नाहीत. सारखं दम देते, भीती जिथं घालतात. तुम्हाला गाठ पडेल, हा. जिथं तो भेटेल तिथं हा. तुम्हाला मारणच करतो. हा, सारखं अंगावर येते तो, बर. सारखं मारायला अंगावर येते. ते त्या तयारीनंच येतात आमच्याकडं. बर. सारखं अंगावर येते. त्यांना एवढं सुद्धा कळत नाही की आपल्या आईसारखी सासू आहे, आपण कसं हिला हे करावं. सारखं अंगावर मारायला येते. त्यांच्यापासून आम्ही भिवूनच आहे. आणि जर आम्हाला काय झालं तर ती जावई मात्र आमचे कारणीभूत ठरतील. तुम्ही कोर्टात वगैरे जाणार नाही का आता कोर्टात जायला आमचं सगळं वय झालेलं आहे, आम्हाला काहीच जमत नाही. आणि ह्या प्रकरणामुळे जागेच्या पैशाने दिल्यामुळे आम्ही खचलो गेलेलो आहे. उपासमार आमचे भरपूर झालेले आहेत. कोर्टात बिटात जायचं आमच्याकडनं काही सुद्धा होणार नाही. कोर्टापर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही. आम्ही केव्हा आमचा जीव जाईल आम्ही ह्याच्यावर येऊन बसलेलो आहे सध्या. नावाचं पूर्ण नाव काय आहे? शिरीष पांडुरंग पंतोजी पाटील. कुठं राहतो तो? दाते मंगल कार्याकडे राहते. पंढरपुरात दातेमंगल. राहते. वयोवृद्ध जोडप्याला कसा न्याय मिळवून देणार हा एक देखील खूप मोठा प्रश्न आहे. पण जितकं आपण शक्य होईल तितकं या लोकांचं आपण म्हणणं लोकांपर्यंत पोचवूया. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. या लोकांना कसा न्याय मिळेल या दृष्टीने तुम्ही देखील काय मदत करता आली का ते देखील पहा. कायदेशीर बाबी आपण काय आहेत या देखील आपण येणाऱ्या काळात तपासूया. कायदेशीररित्या काय करता येईल याविषयी देखील आपण विचार करून त्या पद्धतीने पावले टाकून आपण न्याय देता येतो का हे देखील पाहूया.